जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ तांधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. चैत्र नवरात्रीची घटस्थापना कशी करायची, सेवा कशी करायची, उपवास कसे पकडायचे, चैत्र नवरात्रीच्या आगामी काळामध्ये काय काय जगदंबेची सेवा आपल्याला करता येईल, ह्या सर्व गोष्टींची अगदी विस्तृत माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम या ठिकाणी मी कॅलेंडर हातामध्ये घेतलेलं आहे. तर बघा, दिनांक 19 मार्च 2026 अर्थातच गुरुवारी या ठिकाणी गुढीपाडवा आहे. म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे, म्हणजे चैत्र नवरात्रीची सुरुवात आहे. परंतु या वर्षी जी काही रामनवमी येत आहे, तर ही रामनवमी चैत्र शुद्ध अष्टमीला येत आहे. जी दरवर्षी नवमीला येत असते ती एका तिथीची घट आल्यामुळे यावर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला रामनवमी साजरी होणार आहे. यामुळे असा प्रमुख प्रश्न निर्माण होतो की चैत्र नवरात्रीचं जे उत्थापन आहे, जे विसर्जन आहे, ते नेमकं रामनवमीच्या दिवशी करायचं, म्हणजे अष्टमी तिथीला करायचं, की रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी करायचं, नवमीला करायचं. त्यासाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात प्रथम आपण या ठिकाणी येऊया नवरात्रीच्या घटस्थापनेबद्दल. प्रामुख्याने वर्षातून 4 नवरात्री येतात. 2 प्रगट नवरात्री असतात, 2 गुप्त नवरात्री असतात. प्रगट नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र म्हणजेच अश्विन नवरात्र असतं. अश्विन नवरात्रामध्ये आपण जी घटस्थापना करतो, म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेला आपण घटस्थापना करतो आणि अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी आपण उत्थापन करतो आणि यालाच आपण 9 दिवसाचा नवरात्र म्हणतो. हेच नवरात्र संपूर्ण भारतामध्ये अधिक प्रसिद्ध आहे. चैत्र नवरात्राची प्रसिद्धी अश्विन नवरात्रापेक्षा कमी असते. आता त्याची काही कारणंसुद्धा आहे की चैत्र महिन्यामध्ये रणरणत ऊन असतं, उन्हाळा असतो. उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये उष्णतेची दाहकता जाणवते. त्यामुळे जो उत्साह अश्विन महिन्याच्या थंडाव्यामध्ये असतो, थंडीमध्ये असतो, तो उत्साह इथलच्या चैत्र महिन्यामध्ये फारसा आढळत नाही. हे झालं ऋतुमानानुसार. परंतु आता आपण येऊया घटस्थापनेच्या बाबतीमध्ये. चैत्र महिन्याची जी चैत्र नवरात्रीची जी घटस्थापना असते, ही घटस्थापना आपण कशी करावी हे प्रथम लक्षात घेऊया. बघा, जसं आपण अश्विन नवरात्रीची घटस्थापना करतो, आपण तशीच घटस्थापना करू शकतो. म्हणजे माती टाकू शकतो. मातीची वेदी तयार करून त्या मातीला वाघोरी असं सुद्धा म्हणतात. तर शुद्ध माती, शेतातील माती आणून त्या मातीमध्ये आपण गंगाजल, गोमूत्र इत्यादी, गाईचं दूध इत्यादी पवित्र गोष्टी शिंपडून त्यामध्ये 7 धान्य किंवा 9 धान्य किंवा 5 धान्य पेरून त्याचं धान्य उगवून त्यामध्ये घटस्थापना करू शकतो. परंतु मी जे काही माझ्या गुरूंकडून ऐकलेलं आहे किंवा शिकलेलो आहे, तर आपण मातीमध्ये घटस्थापना नक्की करावी. परंतु चैत्र नवरात्रीची घटस्थापना आपण मातीमध्ये न करता धान्यावरती केली तरीसुद्धा चालते. म्हणजेच काय, तर आपण गहू किंवा तांदूळाची रास करून गहू किंवा तांदळाच्या राशेवरती मंगल कलश भरून त्याला नारळ लावून त्याच्यावरती 9 दिवस माळा सोडल्या तरीसुद्धा चालतात. ही तुमची चॉईस आहे. तुम्ही मातीवरती घटस्थापना करा अश्विन नवरात्रीसारखी, किंवा तुम्ही धान्यावरती घटस्थापना करा. आता पर्सनली जगदंबा देवी संस्थानमध्ये जी चैत्र नवरात्रीची घटस्थापना होते ती मातीवरती होत नाही, ती आम्ही धान्यावरती करतो. जसं अश्विन नवरात्रीमध्ये आमचे 2 घट असतात, 2 कलश असतात, तसेच 2 कलश चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा मांडले जातात, स्थापन केले जातात. फरक एवढा असतो की माती टाकून त्यामध्ये धान्य पेरलं जात नाही, तर खाली गहू आणि तांदूळाची रास लावली जाते. राशीच्या ढिगाऱ्यावरती कलश स्थापन केला जातो, त्यावरती नारळ स्थापन करून 9 दिवसाच्या माळा त्यावरती सोडल्या जातात. आता ही जी काही घटस्थापना आहे ही अगदी सोपी आहे. तुम्ही खाली धान्य ठेवा किंवा माती ठेवा, त्यावरती कलश ठेवा. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं टाका, 1 सुपारी टाका, हळद आणि कुंकू टाका. देवीच्या घटस्थापनेमध्ये शक्यतोवर दुर्वा टाकू नयेत, त्यामुळे आम्ही दुर्वा टाकत नाही. त्यानंतर 5 नागवेलीची पानं किंवा 5 विड्याची पानं, आंब्याची पानं, अशी जी काही शुभ असतील ती पानं लावावी. आम्रपल्लव म्हणजे आंब्याचा डघळा लावला तरीसुद्धा चालतो. आणि त्यावरती काही ठिकाणी प्लेट ठेवून, काही ठिकाणी ताम्हण ठेवून तांब्याचं, काही ठिकाणी ताम्हणावरती किंवा प्लेटीमध्ये तांदूळ वगैरे पांगवून त्यामध्ये देवीच्या मूर्त्या ठेवल्या जातात. काही ठिकाणी तांब्याच्या ताम्हणामध्ये तांदूळ पांगवून त्यावरती सुपाऱ्या ठेवल्या जातात. तर मग तुम्ही देवीच्या मूर्त्या ठेवत असाल तर आपल्या कुलस्वामिनीची मूर्ती ठेवू शकता किंवा प्रमुख देवींच्या ज्या मूर्त्या आहेत त्या ठेवू शकता.
मी पर्सनली मूर्ती ठेवण्यापेक्षा सुपारी ठेवावी या मताचा आहे. कारण मूर्ती जर आपण कलशावर ठेवली तर मग 9 दिवस तिची पूजा करता येत नाही किंवा तिला आंघोळ घालता येत नाही. त्यापेक्षा जर आपण सुपाऱ्या ठेवल्या तर ज्या दैनंदिन नैमित्तिक आपल्या पूजेच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांना आपल्याला रोज आंघोळ घालता येते, अभिषेक करता येतो, नैमित्तिक स्नान, पूजा, विधी, पंचोपचार सर्व काही करता येतं. त्यामुळे शक्यतोवर त्या ठिकाणी सुपाऱ्या मांडलेल्या अधिक योग्य. किंवा सरळ आमच्यासारखी पद्धत केली तरी चालते. जगदंबा देवी संस्थांमध्ये सरळ कळशावरती नारळच लावला जातो. तामण ठेवायची गरज नाही, तांदूळ टाकायची गरज नाही, सुपाऱ्या किंवा मूर्त्या ठेवायची गरज नाही. सरळ नारळ स्थापन करून द्या. नारळालाच देवीचं शिर मानण्यात येतं, कलशाला देवीचं धड मानण्यात येतं आणि त्या ठिकाणी देवीची पूजा संपन्न होते. आता 9 दिवस देवीच्या कळसावरती आपल्याला माळी सोडायच्या असतात, ज्यांनी चैत्र नवरात्रीची स्थापना केली आहे अशांनी. आता तुम्ही वरती मंडपी टांगून, जसं अश्विन नवरात्रीमध्ये आपण रोज एक फुलांची माळ सोडतो तशीच फुलांची माळ सोडावी. 5व्या माळेला किंवा 7व्या माळेला म्हणजे पंचमीला किंवा सप्तमीला किंवा अष्टमीला आपल्या घरच्या कुलाचारानुसार वरती फुलोरा बांधावा. फुलोरा कसा बांधावा, का बांधावा, कशाचा बनवावा हे सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तब्बल 3 व्हिडिओ फुलोऱ्यावरती मी बनवलेले आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता या ठिकाणी मी एक सांगतो, जर आपण मंडपी टांगली नसेल आणि आपण फुलांची माळ वरतून सोडत नसू तरीसुद्धा चालेल. आपण सरळ 9 फुलांचा एक हार करून एक एक हार त्या घटाला जरी घातला ना, 9 दिवसांची 9 हार जरी घातले तरीसुद्धा चालतं. नगर जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अशी पद्धत आहे की नगर जिल्ह्याच्या काही खेड्यांमध्ये देवीच्या घटस्थापनेला जी माळ तयार केली जाते ती वरती न टांगता हार करून ती कळसालाच घातली जाते. अश्विन नवरात्री म्हणजे तर शारदीय नवरात्रीमध्ये ती मंडपीला वरतीच टांगावी, पण चैत्र नवरात्रीला थोडंसं फॉर्मली घेतल्यामुळे आपण ती कळसाला घातली तरीसुद्धा चालेल. आता येऊया उपवासाबद्दल. तर बघा, जसे आपण अश्विन नवरात्राचे उपवास पकडतो तसेच उपवास चैत्र नवरात्राचे पकडावे. उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास पकडले तरी चालतात, ज्यामध्ये साबुदाणा, भगर म्हणजेच वरईचा भात किंवा त्याचे पदार्थ किंवा उपवासाच्या भाजणीची भाकरी, थालीपीठ, चपाती, दशमी हे सर्व पदार्थ चालतात. जगदंबेचा उपवास असल्यामुळे जगदंबेच्या उपवासाला बटाटा, भेंडी, त्या ठिकाणी शेंगदाण्याची आमटी इत्यादी पदार्थांची मोकळीक असते. असं म्हणतात की शंकराच्या पूजेला तांदूळ निषिद्ध असल्यामुळे, कारण तांदूळ हा नागाचा दात मानण्यात आलेला आहे, त्यामुळे शंकराच्या उपवासाला तांदूळ चालत नाही. त्यामुळे तांदूळाचं स्वरूप असणारा वरई ही सुद्धा शंकराच्या उपवासाला चालत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी भगरीचा भात हा शक्यतोवर खाल्ला जात नाही. महादेवाच्या उपवासाला, शिवरात्र असो, सोमवार असो, प्रदोष असो किंवा 16 सोमवाराचं व्रत ज्यांनी घेतलं असेल त्यांनी असो, पण आपल्या जगदंबेच्या उपवासाला मात्र वरईचा भात चालतो. त्यामुळे अश्विन नवरात्र असो किंवा चैत्र नवरात्र असो, मंगळवार असो, शुक्रवार असो, पौर्णिमा असो किंवा देवीचे कुठलेही उपवास असो, तुम्ही वरईचा भात म्हणजेच भगर खाऊ शकता. आता येऊया सेवेकडे. आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये काय सेवा करता येईल, तर प्रथम मी या ठिकाणी स्पष्ट करतो, चैत्र नवरात्रीची घटस्थापना अतिशय मोजक्या घराण्यांमध्येच पार पाडली जाते. ज्या घराण्यांचं कुलदैवत प्रामुख्याने महाकाली आहे किंवा माहूरगड निवासिनी श्री रेणुका देवी आहे, अशा काही घराण्यांमध्ये कर्मठपणे चैत्र नवरात्र बसवलं जातं. बाकीच्या घराण्यांमध्ये शक्यतोवर बसवलं जात नाही. जर आपण रेशो काढला, एक असं हे काढलं, आकडा काढला, तर 100 पैकी फक्त 4 ते 5 घरीच चैत्र नवरात्राची स्थापना होते, इतर घरी होत नाही. त्यामुळे ते बसवावंच असा आग्रह नाही. ज्यांच्या घराण्यामध्ये ते पूर्वपार बसत आलेलं नसेल त्यांनी नवीन नाही बसवलं तरीसुद्धा चालतं. आणि जे देवी भक्त आहेत ज्यांना असं वाटतं की आपण या वर्षीपासून सुरुवात करावी, त्यांनी सुरुवात केली तरीसुद्धा चालते. आता ज्यांचा रेणुका मातेचा घटस्थापना आहे किंवा ज्यांची महाकालीची घटस्थापना आहे, कालिका मातेची घटस्थापना आहे, अशा भक्तांनी जो आपण घटस्थापन केलेला आहे चैत्र नवरात्रीच्या घटाला आपण 5 विड्याची पानं लावा किंवा त्याला नागवेलीची पानं सुद्धा म्हणतात, किंवा आम्रपल्लव म्हणजे आंब्याचा डगळा ठेवा किंवा आंब्याची 5 पानं लावा. परंतु त्या पानांमध्ये एक लिंबाची काडी नक्की ठेवावी. कडू लिंबाच्या काडीचा एक पूर्ण पत्ता त्यामध्ये ठेवावा किंवा कडू लिंबाचे 5 पत्ते ठेवले तरीसुद्धा चालतात. चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेमध्ये कडू लिंबाची डहाळी ठेवण्याचा फायदा विशेष आहे. हे एका ठिकाणचं तोडगं समजायला सुद्धा हरकत नाही.
आता बघा, चैत्र नवरात्रीमध्ये कुठली कुठली सेवा करता येईल, तर ज्या भक्तांनी कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेतलेली असेल किंवा ज्यांचं कुंजिका स्तोत्र मुखोद्गत आहे, दीक्षा घेतलेली जरी नसेल पण कुंजिका स्तोत्र मुखोद्गत म्हणजे तोंडी पाठ आहे, त्यांनी अधिकाधिक कुंजिका स्तोत्राचे पाठ करावे. नरवार्ण मंत्राचा अधिकाधिक जाप करावा. आता मी नरवार्ण मंत्र म्हणतो, आपल्या चॅनलच्या एका दर्शकांनी मला टायपिंगमध्ये टाकलं की गुरुजी तुम्ही चुकीचं उच्चारता, ते नरवार्ण नसून नवार्ण मंत्र आहे. तर हो, अगदी बरोबर, तो शब्द नवार्ण मंत्र असाच आहे, पण आम्ही थोडेसे विदर्भीय असल्यामुळे आमच्या बोलण्यामध्ये तेवढा ठसका असतो, त्यामुळे शब्द जरी नवार्ण असला तरी आमच्या तिकडे त्याला नरवार्णच म्हणतात, त्यामुळे मी नरवार्णच म्हणेल. तर नरवार्ण मंत्राचा त्या ठिकाणी अधिकाधिक जाप करावा. कीलक स्तोत्र, अर्गला स्तोत्र, रात्री सुक्त यांचा जर पाठ तुम्हाला येत असेल तर तो वाचून केला तरी चालेल, अधिकाधिक पाठ करावा. बरं, संपूर्ण पाठ येत नसेल तर सप्तशतीचे जे काही महामंत्र आहे त्यापैकी 2-4 महामंत्र तुम्हाला जे येतात त्या महामंत्रापैकी एक मंत्र घेऊन त्याच्या 5 माळा, 7 माळा, 9 माळा, 11 माळा जाप करावा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्ण मंत्र, किंवा मग जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वहा स्वधा नमोस्तुते हा सप्तशतीचा असणारा मंत्र, किंवा या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, किंवा महिषासुर निर्नाश विधात्री वरदे नमः, रूपम देही जयम देही यशोदुही दिशोजही, अशा कुठल्याही एका चांगल्या मंत्राचा जाप आपण सुरू करू शकतो. मुळामध्ये सप्तशतीतील प्रत्येकच मंत्र अतिप्रभावी आहे. जसं या ठिकाणी सांगतो, जर कोणाचा विवाह होत नसेल आणि पुरुष असेल, त्याला जर पत्नीची अभिलाषा असेल तर त्यानं ह्या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये पत्नीं मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्गसंसार सागरस्य कुलोद्भवाम, म्हणजे हे माते माझ्या कुळाला तारून नेणारी, तुझं स्वरूप असणारी पत्नी मला दे. अशा पद्धतीनुसार ह्या दुर्गा सप्तशतीच्या मंत्राचा आपण 5 माळा, 7 माळा, 9 माळा, 11 माळा जाप करू शकतो. नवमीपर्यंत अशी सेवा करावी. अधिकाधिक दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे. दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे, काय करावे, त्याची पद्धत काय असते, यावरती तब्बल 1 तासाचे 2 व्हिडिओ मी बनवलेले आहे. कृपया ते जुने व्हिडिओ आपण जाऊन नक्की चेक करावे, त्यात सविस्तर पद्धत मी दिलेली आहे. सप्तशतीवरती पण अतिशय सखोल माहिती दिलेली आहे, त्यामुळे ते पुन्हा रिपीट करत नाही. फुलोरा कसा बनवावा यावरती अतिशय सखोल माहिती दिलेली आहे, त्यामुळे तीही आज मी रिपीट केलेली नाही. आणि होम हवन कसं करावं यावरतीही सविस्तर माहिती मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे तीही माहिती मी यावर्षी रिपीट करत नाही. तुम्ही मागच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. आता येऊया नवरात्रीच्या उत्थापनाबद्दल, म्हणजे विसर्जनाबद्दल. तर यंदा आपल्याला रामनवमी ही अष्टमी तिथीला आल्यामुळे नवरात्रीचं विसर्जन मात्र नवमीलाच करायचं आहे. ते रामनवमीच्या दिवशी, म्हणजे यंदाच्या अष्टमीला करू नये. तर यंदाची रामनवमी आहे दिनांक 26 मार्च 2026 रोजी गुरुवारी. पण आपण 26 तारखेला रामनवमीच्या दिवशी विसर्जन न करता 27 तारखेला घटाचं विसर्जन करावं. 27 तारखेला शुक्रवार येतो, या दिवशी वरणपुरणाचा गोडा नैवेद्य करावा. गोडा नैवेद्याची महाआरती करून जगदंबेची सागर संगीत पूजा करावी आणि कलश उत्थापन करावे. त्या ठिकाणी जगदंबेला अक्षदा व्हाव्या, जगदंबेच्या घटाला अक्षदा व्हाव्या आणि पुनरागमनायच, म्हणजे तुला पुन्हा यावं लागेल अशी प्रार्थना करून कलश विसर्जित करावा. घटाला घातलेल्या माळा किंवा वरतून सोडलेल्या 9 दिवसाच्या माळा, तो नारळ, हे सर्व आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकतो, किंवा नारळ घरामध्ये फोडून त्याचा प्रसाद केला तरी सुद्धा चालतो. बाकी जर तुम्ही खाली धान्य टाकलं असेल ते धान्य तुम्ही घरातील स्वयंपाकामध्ये वापरू शकता. माती टाकून त्यावर धान्य पेरलं असेल तर ते सर्व आपण पाण्यामध्ये विसर्जित करावं. अशा पद्धतीनुसार आपण या ठिकाणी नवरात्रीचं उत्थापन करायचं आहे. चैत्र नवरात्रीमध्ये बलिदान केव्हा करावं आणि होम हवन केव्हा करावं, तर बघा, होम हवन आपण अष्टमीला सुद्धा करू शकतो, महानवमीला सुद्धा करू शकतो. म्हणजे यंदा जी रामनवमी अष्टमीला आलेली आहे, तुम्ही त्या दिवशी सुद्धा होम हवन करू शकता, किंवा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 27 तारखेला नवमीला सुद्धा करू शकता, तुमची चॉईस आहे. होम हवन करण्यासाठी घरगुती होम हवन कसं करावं याची समग्र माहिती आणि व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, आपण तो नक्की बघावा. आणि एखादा पुरोहित लावून जर तुम्ही करत असाल तर मग काही बघायची गरजच नसते, कारण पुरोहित बुवा सर्व काही व्यवस्थितपणे करून घेतात असा समज आहे.
आता या ठिकाणी बलिदान कसं करावं, तर चैत्र नवरात्रीमध्ये माझ्या वैयक्तिक मते मी तुम्हाला सांगतो की कोहळ्याचा बळी द्यावा किंवा नारळाचा बळी द्यावा किंवा एखादं लिंबू कापून त्या लिंबाचा बळी द्यावा किंवा नारळ फोडावं, दही भात किंवा उडदाच्या डाळीचा बळी द्यावा, म्हणजे उडदाची डाळ होमामध्ये थोडीशी अर्पण करावी. शक्यतोवर कोंबडा बकरा बळी चैत्र नवरात्रीच्या नवमीला अर्पण करू नये. त्याचं कारण असं की चैत्र नवमीला त्या ठिकाणी रामनवमी असते. प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला असतो. प्रभू रामचंद्र म्हणजे विष्णूचे 8वे अवतार आणि आपल्या हिंदू धर्माचा प्राण. आणि प्रभू रामचंद्राचं अवतरण झाल्यामुळे अशा शुभ दिवशी कोंबडा कापणे, बकरा कापणे, मटण शिजवणे, मांसाहार करणे, रक्त सांडणे ह्या गोष्टी थोड्याशा अवॉइड कराव्या, टाळाव्या. बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये नवमीच्या दिवशीच बोकड बळी दिले जातात. ती त्यांच्या गावची प्रथा असेलही, मी त्याबद्दल टीका करणार नाही, पण शक्य असेल तर ही प्रथा बदलण्याचा प्रयत्न करावा. तसेच विषयाचं थोडंसं विषयांतर होईल, पण मी तुम्हाला बोलतो की हनुमान जयंतीच्या दिवशी सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रचंड मांसाहार केला जातो. बोकडे कापले जातात, बकरे कापले जातात, कोंबडी कापली जातात. त्याचं कारण असं आहे, हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमा असते. चैत्र पौर्णिमेलाच आईचा छबिनासुद्धा असतो. त्यामुळे गावोगावी देवीच्या जत्रांमध्ये हजारो संख्येने बोकड आणि कोंबडे कापले जातात, त्यांचा बळी दिला जातो. मी थोडंसं ह्या गोष्टीला विरोध करतो की हनुमान हा असा देव आहे जो प्रत्येक गावाचं संरक्षण करतो. प्रत्येक गावाच्या शिवेवरती, सीमेवरती हनुमानाचं स्थान असतं आणि हनुमान शाकाहारी देवता आहे, रक्षक देवता आहे. त्याच्या प्रगटीकरणाच्या शुभ मुहूर्तावरती जर आपण बकरी किंवा कोंबडी कापत असू, रक्ताचे सडे किंवा पाठ वाहू देत असू, तर थोडंसं हे विषय मनाला वेदनादायक ठरतो. त्यामुळे मग हनुमान जयंतीच्या दिवशी बोकड बळी न देता तो जर हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी देता आला तर असा प्रयत्न करता येईल. जसं अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी, रामनवमीच्या दिवशी बळी न देता तोच जर द्यायचा असेल तर दशमीच्या दिवशी द्या, असं काही करता येईल. शेवटी आपापली चॉईस आहे, त्याबद्दल मी अधिक टीका करणार नाही. ज्यांची ज्यांची प्रथा ज्याने त्यांनी पाळावी. आता येऊया चैत्र नवरात्रीबद्दल. चैत्र नवरात्रीमध्ये सिद्धिप्राप्तीसाठी काही साधना आहे का, तर बघा, आपल्या कुलस्वामिनीशिवाय इतर कुठलीही मोठी सिद्धी नाही. आपल्या कुलस्वामिनीचा अधिकाधिक जाप करावा. ओम कुलस्वामिनी नमः किंवा ओम कुलदेवताय नमः. जर तुम्हाला कुलस्वामिनी माहिती नसेल तर ओम कुलस्वामिनी नमः किंवा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा अधिकाधिक जाप केल्यामुळे स्वप्नामध्ये तुमची कुलदेवता तुम्हाला तिचे सिम्पटम्स दाखवते किंवा तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवते. तिचं मंदिर दिसेल, मूर्ती दिसेल, ते गाव दिसेल किंवा त्या गावाबद्दलची चर्चा दिसेल किंवा काहीतरी स्वप्नामध्ये येईल. अगदी सुंदर उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी देतो. माझी एक महिला शिष्य आहे, जिचं नाव आहे दीपाली ढोकळे. दीपाली ढोकळे पुणे जिल्ह्यामध्ये राहते, परंतु तिचं खरं कुलदैवत हे माहूरगडची श्री रेणुका माता आहे. परंतु एवढी पिढी त्यांची, पिढीने पिढी त्यांचं कुलदैवत कालिंका मातेला आणि तुळजाभवानीला मानत होते. परंतु त्यांचे जुने लोक सांगायचे की आपलं खरं कुलदैवत भवानी नाही आहे, दुसरी कुठली तरी देवी आहे, पण ती देवी कोण हे माहीतच नाही, म्हणून आपण तुळजापूरच्या आईला मानायला लागलो. जेव्हा दीपालीने ओम कुलस्वामिनी नमः या मंत्राचा जाप केला आणि देवीवर संकट टाकलं, तिच्या स्वप्नामध्ये तब्बल 3 वेळेला, एकदा माहूरगडचा डोंगर गेला, एकदा रेणुका मातेची मूर्ती गेली आणि एकदा एका वृद्ध व्यक्तीने स्वप्नात सांगितलं की तुझं कुलदैवत रेणुका माता आहे आणि तिच्या हातामध्ये रेणुका मातेचा तांदळा दिला. असे तब्बल 3 दृष्टांत तिला माहूरगडच्या रेणुका मातेचे घडले. आणि जेव्हा ती माझ्याकडे आली आणि माझ्यासमोर बसली, तिने मला विचारलं की भाऊ, आमचं कुळदैवत कुठलं आहे. तर मला तिने हा किस्सा काहीही सांगितलेला नव्हता. मी जेव्हा चेक केलं तर मला रेणुका माता दिसली. तर मी तिला सांगितलं, तुला रेणुका माता खरी कुलदेवी आहे, पाहुण्या स्वरूपामध्ये श्री तुळजाभवानी आलेली आहे, कारण तुम्ही तिला एवढ्या पिढ्यांचा मान देत आहात, आणि कालिंका माता हे ग्रामदैवत आहे. अशा 3 देवींचा तुझ्या घरामध्ये तू मानपान केला पाहिजेस. ती म्हटली, अहो तुम्ही अगदी खरं बोललात, माझ्या स्वप्नात साक्षात रेणुका मातेने मला दर्शन दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनुसार खरी कुलस्वामिनी तुम्हाला शोधत येते, फक्त तुम्हाला आईला मनातून हाक मारायची असते. तर यंदाच्या ह्या चैत्र नवरात्रीमध्ये अधिकाधिक दुर्गा सप्तशतीचं पारायण करूया. दुर्गा सप्तशतीच्या 700 महामंत्रांपैकी कुठलेही ठराविक महामंत्र निवडून त्यांचा जाप करूया. देवीचा जाप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, स्फटिकाची माळ, कमलगट्ट्याची माळ किंवा लाल मण्यांची, अर्थातच रक्तचंदनाची माळ, सर्व माळी चालतात. विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीच्या या आगामी काळामध्ये अधिकाधिक कुंजिका स्तोत्राचं पठण करूया. कारण जर आपण 7 वेळेला कुंजिका स्तोत्राचा पाठ केला तर एक दुर्गा सप्तशती वाचल्याचं पुण्य मिळतं, अशी किंवदंती आहे. त्याचा सुद्धा फायदा घेऊया. आणि ह्या
चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये घटस्थापना केली तर अतिउत्तमच, उपवास पकडले अतिउत्तमच. पण ज्यांच्याने उपवास पकडणं शक्य नाही किंवा ज्यांच्या घरी घटस्थापना नाही, त्यांनी सरळ सकाळ संध्याकाळ पंचोपचारे, षोडशोपचारे किंवा दिवाबत्ती करून आपल्या देवघरासमोर होईल तशी कुलस्वामिनीची किंवा आपल्या इष्टदेवी देवतेची सेवा करावी. दुर्गा चालीसेचा पाठ करू शकता, दुर्गा स्तोत्र वाचू शकता, दुर्गा कवच अर्थातच चंडी कवच वाचू शकता. अजून तुमच्या इष्टदेवी देवतेंची स्तोत्र कवच वाचले तरी सुद्धा चालतील. अधिकाधिक या चैत्र नवरात्रीमध्ये शक्ती उपासना करूया आणि शक्ती तत्वाचा लाभ करून घेऊयात. कारण चैत्र महिन्यामध्ये जगदंबेची प्रगट शक्ती इतर दिवसांपेक्षा सहस्रावधीने वाढलेली असते, सहस्रपटीने, हजारपटीने वाढलेली असते. त्यामुळे अश्विन नवरात्र असो, चैत्र नवरात्र असो, यामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये जगदंबेची सेवा करावी. बरेच जण मला म्हणत आहेत की भाऊ, चैत्र नवरात्रीच्या गुप्त नवरात्रीबद्दल साधना सांगा किंवा चैत्र महिन्याच्या गुप्त नवरात्रीबद्दल माहिती द्या. तर मी सांगतो बाबांनो, चैत्र नवरात्र हे गुप्त नाही, ते प्रगट नवरात्र आहे. चैत्र नवरात्र प्रगट आहे, शारदीय नवरात्र सुद्धा प्रगट आहे. गुप्त नवरात्र कुठलं असतं? आषाढ महिन्यामध्ये आणि पौष महिन्यामध्ये जे नवरात्र येतं ते गुप्त नवरात्र असतं. याशिवाय शाकंभरी नवरात्र सुद्धा स्पेशल आहे, जे शाकंभरी मातेचे बनशंकरीचे भक्त त्या ठिकाणी साजरे करतात. अशा पद्धतीनुसार वर्षातून एकूण 4 ते 5 नवरात्रांचा आपल्याला लाभ घेता येतो. देवी भक्तांसाठी ही मोठी पर्वणी असते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा. भेटूया अशाच निरनिराळ्या सुंदर माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.